महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो, काय बा शेती करताना केलीच पाहिजे. कारण वावर आहे तर पावर आहे. पण केव्हा? जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्ययावत माहिती असेल तेव्हाच. शेतकरी बंधूंनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी नाल्यावरती, विहिरीवरती, नदीवरती तुम्हाला जर डिझेल इंजन, मोटर बसवायची असेल तर यासाठी शासनातर्फे अनुदान दिलं जातं. हे अनुदान मिळवण्याकरिता महाडीबीटी पोर्टलवरती कसा अर्ज करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपणास गुगल क्रोम ओपन करावं लागेल. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर यात महाडीबीटी फार्मर लॉगिन टाईप करायचं आहे. महाडीबीटी फार्मर लॉगिन टाईप केल्यानंतर गुगल क्रोमवरती तुम्हाला महाडीबीटी महाराष्ट्र gov.in ही वेबसाईट दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे. आपले सरकार महाडीबीटी पोर्टलची ही साईट ओपन होईल. या साईटमधील हा टॅब मेसेज वाचून क्लोज करायचा आहे. आपले सरकार महाडीबीटी पोर्टलमध्ये तुम्हाला लॉग इन करण्यासाठी शेतकरी फार्मर आय डी प्रविष्ट करायचा आहे. फार्मर आय डी प्रविष्ट केल्यानंतर OTP पाठवा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. एक टॅब मेसेज जनरेट होईल. OTP यशस्वीरित्या शेतकरी आय डीशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला आहे. ओके. तुमचा जो नंबर फार्मर आय डीशी लिंक असेल त्यावरती OTP येईल. तो OTP इथे प्रविष्ट करायचा आहे. OTP प्रविष्ट केल्यानंतर OTP तपासा यावरती क्लिक करायचं आहे. OTP तपासा यावर क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबीटी पोर्टलचा तुमचा लॉग इन ओपन होईल. एक टॅब मेसेज येईल. युअर प्रोफाईल डिटेल आर फ्रेज सक्सेसफुली यावर ओके करायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतात पिकांना पाणी देण्यासाठी मोटर तसेच डिझेल इंजन करिता अर्ज कसा करायचा. यासाठी आपणास घटकासाठी अर्ज करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये सिंचन साधन व सुविधा या समोरील बाबी निवडा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. बाबी निवडा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर सिंचन साधन व सुविधा यामध्ये तुमचा तालुका, गाव ऑटोमॅटिक येणार. यानंतर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त फॉर्म असेल तर फॉर्म आय डी तुम्हाला निवडायचा आहे. कोण्या फॉर्ममध्ये ही सुविधा घ्यायची आहे ते. मुख्य घटकमध्ये सिंचन साधन आणि सुविधा याची निवड करायची आहे. बाबमध्ये तुम्हाला पंपसेट, इंजिन, मोटर याची निवड करायची आहे. उपघटकमध्ये तुम्हाला जी मोटर घ्यायची आहे, जे इंजिन घ्यायचे आहे त्याची निवड करायची आहे. इथे ऑप्शन असतो इलेक्ट्रिक पंपसेट, रिमोट मोटर ऑपरेटेड, इलेक्ट्रिक सिंचन पंप 10 HP पर्यंत, किमान 4 स्टार रेट असलेला ISI BES सह. याचबरोबर डिझेल, इलेक्ट्रिक, ट्रॅक्टर PTO चलित पोर्टेबल सिंचन पंप 15 HP पर्यंत, किमान 4 स्टार रेट असलेला ISI BEE सह. याचबरोबर डिझेल सिंचन 10 HP पर्यंत पंप, किमान 4 स्टार रेट असलेला IAS BE सह. तुम्हाला ज्या पंपाची निवड करायची आहे तो पंप निवडायचा. पंपाची निवड केल्यानंतर अटी व शर्ती मान्य करायच्या आहे. अटी व शर्ती मान्य केल्यानंतर जतन करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. जतन करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे. आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का? नो. तुम्ही जो मोटरकरिता अर्ज केलेला आहे तो अर्ज सबमिट करण्यासाठी आपणास अर्ज सादर करा यावरती क्लिक करावं लागेल. अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर टॅब मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे. ओके यावरती क्लिक करायचं आहे. ओके यावर क्लिक केल्यानंतर पहा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. पहा या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो अर्ज केलेला आहे मोटरकरिता तो अर्ज इथे दिसतो. यासाठी तुम्हाला अटी व शर्ती मान्य करायच्या आहे. अटी व शर्ती मान्य केल्यानंतर अर्ज सादर करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर देय यशस्वी झालेले आहे म्हणजे ओके
करायचं आहे ह्या टॅब मेसेजला. तुमचा अर्ज हा यशस्वीपणे सबमिट झालेला आहे. जो अर्ज केलेला आहे, हा अर्ज व्यवस्थित सबमिट झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला घटक इतिहास यावरती क्लिक करायचं आहे. घटक इतिहास यावर क्लिक केल्यानंतर लागू केलेले घटक यामध्ये तुम्ही बघू शकता. हा अर्ज स्थितीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा.